नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या वर्धा जिल्हा मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया वर्धा जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्याकडून पोलीस स्टेशन देवळी हद्दीत नाकेबंदी, 4 चाकी वाहनासह देशी विदेशी दारूचा 13,04,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त. आणि वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू गेली वाहून पुरात अडकलेल्या तिघांना ठाणेदारांनी रेस्क्यू करीत सुखरूप काढले बाहेर. आणि आता बातम्या सविस्तर. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक व हिंगणघाट विभाग पथक आणि वर्धा जिल्हा पथक अशी 3 पथके पोलीस स्टेशन देवळी परिसरात अवैध धंद्यांवर प्रो रेड कामी पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून देवळी येथे राहणारा प्रमोद धात्रक आणि त्याचा साथीदार चालकासह त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH40 KR 8378 ने जिल्हा अमरावती येथून पुलगाव, नाचनगाव, आगरगाव मार्गाने त्याच्या राहत्या घरी देवळी येथे देशी विदेशी दारू साठा घेऊन चिल्लर विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करीत आहे अशा माहितीवरून पंचासह देवळी ते नांदोरा रोडवर सरकारी शौचालयाजवळ देवळी येथे सापळा रचून 3 4 चाकी गाड्यांनी रोड ब्लॉक केला असता स्कॉर्पिओ गाडी चालक यास दिसताच स्कॉर्पिओ गाडी जागीच उभी करून आरोपी प्रमोद धात्रक राहणार देवळी हे मोक्यावरून पसार झाले. त्याचा शोध घेतला असता मिळून आले नाही. आरोपी प्रमोद धात्रक आणि स्कॉर्पिओ गाडी MH40 KR 8378 च्या चालक यांनी घटनास्थळी सोडलेल्या स्कॉर्पिओ 4 चाकी गाडीची पंचासमक्ष पाहणी केली असता स्कॉर्पिओ गाडीमध्ये किंमत 13,04,800 चा मुद्देमाल जप्त करून सदर दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, संजय गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलीस हवालदार गजानन लांबसे, चंद्रकांत गुरुंगे आदी सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा. वर्धा जिल्ह्यातील लोकनेते सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थाद्वारे गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 10वीतील आणि 12वीतील प्रथम आणि द्वितीय विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये यशवंत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूरचे विद्यार्थी इयत्ता 12वी मधून प्रथम कुमारी पायल कोडसे आणि द्वितीय प्रमोद मोर्चे तसेच 10वी मधून प्रथम हर्षल कवडे आणि द्वितीय नंदिनी तिजारे यांचा प्रशस्ती पत्र आणि ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख प्रमुख पाहुणे, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, स्वाती देशमुख, समीर देशमुख तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ. न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June. Our address कियान करियर पॉइंट, प्लॉट नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर. Our contact 8830479380 और 9049079674. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मन
मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। समुद्रपूर नजीकच्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू ट्रक क्रमांक MH40N5834 मध्ये तिघे जण लाहोरी वरून समुद्रपूरकडे जात असताना वाहन पुराच्या प्रवाहात वाहत गेले। समय सूचकतेने वाहनातील तिघांनी उडी घेत झाडावर चढून आपले प्राण वाचवले। दरम्यान पुरात अडकलेल्या तिघांना समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमने सुखरूप बाहेर काढले। रविवारी सकाळी 7 वाजता मुसळधार पावसाने समुद्रपूर शहरातील वाघाडी नाल्याच्या पुलावरून पुराच्या प्रवाहात वाहनाचा मार्ग चुकला आणि मालवाहू वाहत गेली। यावेळी वाहनात जात असलेले तिघेही समय सूचकता दाखवीत आपली जीव मुठीत धरून एका झाडावर चढले। विलास शहाणे वय वर्ष 40 राहणार जाम, हिरालाल बारेड वय वर्ष 26 राहणार राजस्थान, रामकिसन गौतम वय वर्ष 45 राहणार मध्य प्रदेश अशी पुरातून सुखरूप बाहेर काढलेल्या तिघांची नावे आहेत। या घटनेची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेला फोन केला। मात्र पुराचे पाणी वाढत जात असल्याने शेवटी कुणाचीही वाट न बघता त्यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने जवळपास 3 तासाच्या अथक परिश्रमाने ठाणेदार संतोष शेगावकर यांनी आपल्या जीव मुठीत धरून तिघांना रेस्क्यू करीत पुरातून सुखरूप बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला। यावेळी ठाणेदार संतोष शेगावकर यांना पोलीस उपनिरीक्षक देरकर, पोलीस उपनिरीक्षक टेंभुर्न, पोलीस कर्मचारी रोशन मडावी, होमगार्ड सागर वाटमुडे, निलेश नागपुरे, नितीन बावने, सुधाकर झाडे, प्रकाश घाडे, नगरसेवक ललित डगवार, हेमंत डगवार, बादल कापकर, अतुल वावधने, विलास बेलेकर आदींनी मदत करून ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या या धाडसीपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुरात अडकलेल्या तिघांनी त्यांचे आभार मानले। महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा। पोलीस स्टेशन समुद्रपूर अंतर्गत वाघेळा नाल्यावर मोठा पूर आल्याची सकाळीच मला 8 वाजता माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्या नाल्यावरून 3 इसम आपलं वाहन टाकत असताना वाहून गेले आणि कुठेतरी झाडाला लटकले अशी माहिती मिळाली। मी संबंधित डिझास्टर मॅनेजमेंटला फोनद्वारे माहिती सूचना दिली, परंतु पाण्याचा वाढता प्रवाहामुळे ते लवकर पोहोचू शकले नाही। पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि पोलिसांच्या सहाय्याने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही त्यांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढला।
वर्धा जिल्ह्यातील इंदिरा गांधी विद्यालयामध्ये शिक्षण सप्ताहांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत शिक्षण सप्ताह शाळेत आयोजित करण्यात आला. शिक्षण सप्ताहाचा 7वा दिवस समुदाय सहभाग आणि तिथी भोजन दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ग्रामपंचायत सदस्य सचिन पारजडे, सतीश काळे, लोकमतचे पत्रकार आणि माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच नितीन सेलकर, अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अलीपूरच्या प्राचार्या अर्चना मुळे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी मोहनभाऊ लिचडे, उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती, योगेश मानव विकास प्रतिष्ठान हिंगणघाटचे संस्था सचिव योगेश खोडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर नीलम खोडे आणि इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य अर्चना मुळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि नवीन शैक्षणिक धोरणाबाबत माहिती देऊन इंदिरा गांधी विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांची भावी शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या समारोपीय मार्गदर्शनात संस्थेचे सचिव योगेश खोडे यांनी शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी मौल्यवान असल्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक हेमंत पारजडे यांनी परिश्रम घेतले. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा. आणि यासह वर्धा जिल्हा मराठी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अन्य घडामोडीकरिता बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस है पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए US FDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80 से 90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है. अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर.